नमस्कार. आज मी बनवते पालकची भजी. त्यासाठी एका बाउलमध्ये बेसनचं पीठ घ्या. त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. खरंच खूप टेस्टी आणि छान पटकन होणारी रेसिपी आहे. थोडंसं ओवाही मी टाकला आहे. काही वेळेला पचन होत नाही ओव्याने, एक टेस्ट येते, तिखटपणा येतो. आणि स्वच्छ छान क्लीन करून घ्यायची आहे पालक आणि ती छान अशी वितळू द्यायची, कारण पाणी असेल तर मग पुन्हा तेलामध्ये टाकलं की अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि छान घोळून घ्यायचं आहे बेसन. जसं आपण बटाटा वडे करतो त्या वेळेला जसं घेतो तसंच ते थोडं पातळ असे थोडंसं थिक घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. थोडा वेळ 5-10 मिनटं मी ठेवलं होतं बाजूला. असं ठेवण्याची गरज नाही, पण मी ठेवलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये पालक डीप करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. जर तुम्हाला हीच रेसिपी वेगळ्या पद्धतीने करायची असेल तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट एक्स्ट्रा किंवा मिरची कोथिंबीर हेही ॲड करू शकता. त्याच्याने वेगळी टेस्ट येते. आणि असं छान फ्राय करून घ्यायची आहे. आतमध्ये थोडंसं पालक आहे त्यामुळे ती कच्ची खाल्ली तर काही फरक पडत नाही. तरीसुद्धा छान असं 2 साईडला करपूस करून घ्यायचा. इझी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. जर आपल्याकडे भाजी नसेल किंवा खायचा कंटाळा आला आहे तर असं हे पटकन होणारी संध्याकाळी थोडंसं स्नॅक्स म्हणूनही आपण खाऊ शकतो. आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खरं तर बरेच दिवस झाले व्हिडिओज मी अपलोड केलेल्या नाही आहेत. त्याचं रिझन आहे काही मध्येच थोडेसे इश्यूज चालू होते, शक्य झालं नाही. सो त्यामुळे मध्ये थोडा गॅप पडतो. आता प्रयत्न करेन की रोजच व्हिडिओ टाकण्याचा. सो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, व्हिडिओ तुम्ही अशी ट्राय करू शकता रेसिपीज. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. छान कुरकुरीत अशी. आणि हे जेव्हा आपण पालक भजी बनवतो तेव्हा ते पटकन खायचं नाही तर ते नरम पडतं आणि तेल सोडतं. त्यामुळे ते एक टेस्ट छान येत नाही. त्यामुळे बनवल्या खाण्याचा प्रयत्न करा. आणि पटकन होणारी रेसिपी त्यामुळे नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीसाठी फॉलो करा. बाय.